आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर व अन्यायकारक वसुली पदाचा गैरवापर, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। इचलकरंजी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे हे आपल्या पदाचा गैरवापर करत बेकायदेशीर व अन्यायकारक वसुली करत असल्याची तक्रार प्रवीण वसंत जनकोंडा यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केली आहे। तक्रारदार हे जमीन सपाटीकरण व उत्खनन करण्याचा व्यवसाय करतात। त्यांनी मजले तालुका हातकणंगले येथे गट नंबर 682 मध्ये जमीन सपाटीकरणाचे काम चालू आहे। काम चालू होताच उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे हे तक्रारदार जनकोंडा यांना गेले 4-5 महिन्यांपासून प्रति महिना 3 लाख रुपये द्यावे लागतील, पैसे दिले तरच काम चालेल, अन्यथा मी मातीत घालेन अशा पद्धतीची तंबीची भाषा प्रशासकीय कार्यालयात करतात। तर इचलकरंजीतील उपविभागीय कार्यालयात बोलावून सकाळपासून सायंकाळपर्यंत बसवून ठेवतात। उपविभागीय अधिकारी हे पदाचा गैरवापर करून आपल्या खालील अधिकाऱ्यांना दमदाटी करून तू कॉल नोटीस घेऊन तुम्हास निलंबित करेन अशी भीती घालून बेकायदेशीर नोटीस काढून दंड भरण्यास भाग पाडत आहेत। तसेच खाजगी एजंट मार्फत महिन्यास 3 लाख रुपये द्यावे लागतील अशी जबरदस्ती सातत्याने करत असल्याची तक्रारीत म्हटले आहे। तसेच ते इचलकरंजी उपविभागीय कार्यालयात आल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीरपणे कायद्याचा वापर करून नोटिसांची दहशत निर्माण करून पैसे उकळण्याची पद्धत व माझी मंत्रालयापर्यंत लिंक आहे, कोठे जायचे तेथे जा, मला काही फरक पडत नाही अशी उर्मट भाषा उपविभागीय अधिकारी आपल्या कार्यालयात करीत असतात। तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेऊन ठराविक रक्कम मला महिन्याकाठी द्यावी लागेल असे ठणकावून सांगतात। त्यामुळे शासकीय रॉयल्टी भरून नियमांच्या अधीन राहून जमीन सपाटीकरण व उत्खनन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। त्यामुळे सदर बाबींमध्ये सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी जनकोंडा यांनी केली आहे। प्रवीण वसंत जनकोंडा, आळते, राहणार आळते। मी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गेली 4 महिने झालं उपविभागीय अधिकारी जे माननीय दीपक शिंदे साहेब जे आहेत इचलकरंजीमध्ये ते वारंवार आम्हाला त्रास देत आहेत। माझा व्यवसाय सपाटीकरण, जमीन सपाटीकरण करून द्यायचा आहे। मजल्यामध्ये मी 682 गटामध्ये कायदेशीररित्या तहसील कार्यालयामध्ये रॉयल्टी भरत होतो आणि तहसील कार्यालयामध्ये आणि प्रांत कार्यालयामध्ये दोन्हीकडे अर्ज केलो जानेवारी महिन्यामध्ये। तर दोन्हीकडे माझं रॉयल्टी भरून देण्यास मज्जाव केला त्यांनी आणि मला भेटल्याशिवाय रॉयल्टी भरायची नाही। मग त्यानंतर मी त्यांना बऱ्याच वेळा भेटलं, जवळपास जानेवारी महिन्यात अखंड महिनाभर त्यांच्याकडे सकाळी 10 वाजता जाऊन बसत होतो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असा महिनाभर त्यांच्याकडे गिरट्या घालत होतो। पण ते नेमकं त्यांचा इंटेन्स काय समजत नव्हता। त्यावेळी मला त्यांच्या एका फंटरनं सांगितलं की साहेबांना तुला प्रतिमा 3 लाख द्यायची साहेबांनी सांगितले, निरोप दिला आहे, तसं असेल तर रॉयल्टी भरून घेणार नाही तर तुझा धंदा बंद पाडणार आहे असं साहेबांनी सांगितलं। त्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालयाला अर्ज केला रीतसर आणि मोठ्या अमाऊंट 2100 ब्रासची मी इथं भरली मी आणि माझा व्यवसाय मी पुन्हा चालू केला। 30 तारखेला मी रॉयल्टी भरलेलं समजताच 31 तारखेला तुरंत नोटीस काढली आणि माझ्या हातामध्ये 6 तारखेला मिळावा अशी व्यवस्था केली। 6 तारखेला मला नोटीस मिळाल्यानंतर मी त्याच्यावर माझं म्हणणं देखील दिलं, पण माझं म्हणणं न ऐकून घेता तहसील कार्यालयावर आणि सर्कल ऑफिसना मोठ्या प्रमाणात प्रेशराईज करून मला परत दंडाची नोटीस कसल्याही परिस्थिती काढायचं नाही तर तुम्हाला कामावर ठेवणार नाही अशा पद्धतीनं मला खालच्या अधिकाऱ्यांच्याकडून समजलं। तर हे वारंवार हे असं जो प्रकार त्रासाचा होत होता, ह्या त्रासाला कंटाळून मी आज एक उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केलेली आहे की सदर एक खुर्चीवर बसलेले अधिकारी गुंड प्रवृत्तीनं लोकांशी वागतात, माझ्याशी गुंड पद्धतीनं आरे रेवेची भाषा करतात, तुझा व्यवसाय कसा चालतो ते बघायचं असं ह्या पद्धतीनं माझ्याशी बोलत असतात, तुला टिकू देणार नाही, जगू देणार नाही ह्या भाषेची भाषा वापरतात, पैसे मागणी करतात वारंवार आणि कायदेशीररित्या ज्यांना तिथं रॉयल्टी भरलेली असताना रॉयल्टी भरूनच चालू असलेलं सपाटी करण्याला सर्कलला कोणतंही मोजमाप नाही, काय नाही, ATS मोजणीची मागणी केलेली आहे रीतसर आम्ही। तर डुप्लिकेट तक्रारदार हे प्रांत अधिकारी उभा करतात ही आश्चर्याची गोष्ट आहे। मला वाटते महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातली पहिली घटना असेल की एक अधिकारी तक्रारदारांना उभा करून उपोषणाला बसायचं आणि मुद्दाम नाहीतर काहीतरी त्रास द्यायचा प्रकार करतात। अशा काही लोकांनी हाताला धरून काही पंटर लोकांना फिरवून मला त्रास द्यायचं काम चालू आहे आणि ह्याच्यावर माझी हायकोर्टापर्यंत जाण्याची, हायकोर्टामध्ये सुद्धा मी दाखल करणार आहे की
जो माझ्यावर दंड केला आहे त्याच्याविरुद्ध आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सत्य परिस्थिती कागदोपत्री सगळी माहिती दिलेली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनाच विनंती करतोय की त्यांनी ह्या माझ्या अर्जाला योग्य असा न्याय द्यावा आणि सामान्य माणसाला ह्या जातातून जी हुकुमशाही आहे, जी ब्रिटिशगिरी आहे, जी मुघलाई चालू केली आमच्या प्रांत कार्यालयामध्ये ती थांबवावी एवढीच माझी विनंती आहे.